स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो 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 तुझ नमो. This is Typhoon by Ross Petort, composed in the 20th century. First try baby. Let's go. हाय, मी ओमकार कानिटकर. वेलकम टू दिल के करीब. आता बालदिनाचा महिना आहे, तर माझ्याकडून माझ्या सगळ्या मित्रांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. झालं, तू माझं काम केलंस. आता मी काय करू? आता तू माझं स्वागत कर. ओके ठीक आहे. सो मी तुझं स्वागत करतेस, पण तुला माहिती आहे मी स्वागत कसं करते ते. तू दिल के करीब बघतोस ना? हो. काय करते मी? गिफ्ट्स. येस. कलिका चित्तळे आपली एक नवीन दिल के करीब मैत्रीण आहे बरं का. आणि कलिकारी हा तिचा ब्रँड आहे. आणि तुला ना ही एक पिशवी दिसत असेल, पण ह्याच्यामध्ये भरपूर गिफ्ट्स आहेत. ओके, सो तिने ना एक ऑर्गनायझर पाठवलंय आणि त्याच्यावर तुझं नाव आहे बघ. वाव, नाहीच ना? हे मस्त आहे, खूपच मस्त आहे. ठीक आहे. त्याच्यात तू काय काय ठेवू शकतोस. तू जेव्हा गायला बसतोस ना, तेव्हा बाजूला सुद्धा ठेवू शकशील हे. तुझं काय म्हणजे पेपर्स वगैरे मला माहित नाही काय असतं तुझं. आणि इकडे मागे पण असं झिपर वगैरे आहे. इथे बॉटल ठेवू शकतो. हा नाही, थांब ना बॉटल साठी आहे की आपल्याकडे. ओ डोंट यू वरी. हे बघ, हे बॉटल होल्डर आणि त्यावर सुद्धा तुझं नाव आहे. वाव, मस्त आहे. थँक्यू कलिका ताई, थँक्यू. आणि तुला जर का त्याच्याबरोबर खाऊ ठेवायचं असेल, टिफिन ठेवायचं असेल, तर टिफिनचा काय केस आहे. आणि त्यावर सुद्धा तुझं नाव आहे. हे मस्त आहे, मला खूप आवडलं. मला सुद्धा खूप आवडलं. थँक्यू. या बॅगमध्ये तुला ही सगळी गिफ्ट्स दिली आहेत ना. सो ही बॅग काही मुलांनी बनवली आहेत, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्सनी. सो हा एक NGO आहे, अबळ नाही सबळ नावाचा. आणि आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा. तिने सुरतमध्ये हा NGO सुरू केलेला आहे. वाव. सो त्या सगळ्या मुलांनी ना ही बॅग तुझ्यासाठी बनवली आणि पाठवली आहे. वाव, हँडमेड. थँक्यू. थँक्यू अनुताई. थँक्यू मावशी. नाईस ना? हे आणखीन एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अर्चना देशपांडे. आणि हे दिसतंय तुला, पॉटरी डेल हा तिचा ब्रँड आहे. आणि तिने तुझ्यासाठी, तू कॉफी पितो की चहा का बोनविटा? गरम पाणी. म्हणजे गरम पाणी प्यायला. चहा कॉफी काय नाही पीत? नो वायसेस? रेअरली पितो. का नो मायनर वायसेस? गरम पाणी. थँक्यू. सो ओमकार, हे आणखीन एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी रोहन प्रकाशनकडून. आणि त्यांनी तुला फील्ड मार्शल सॅम माणेकशा हे दिलेलं आहे. आणि तू प्लीज वाच, तुला खरंच खूप आवडेल.
तू फिल्म बघितलीस काही? हो, बघितली? बघितलं. मग तुला आणखीन आवडेल ते. येस. माझी तर 10वी चालली आहे, सो 10वी नंतर मी नक्कीच वाचीन येस. आणि हे मला खूप आवडेल मला माहिती आहे. सो थँक्यू रोहन प्रकाशन. थँक्यू मावशी. थँक्यू. मी हे गिफ्ट ना तुला एका अटीवर देणार आहे. मगाशी जे आपलं आत द्वंद्व चालू होतं ना, हा कुर्ता का तो कुर्ता का, हां, आणि तुझा फेवरेट कलर कुठला आहे? ऑरेंज. हो. हे माहिती आहे मला. सो हे बघ काय. वाव. ना, व्हेरी क्लोज टू युअर फेवरेट कलर. सो शेफाली विजयकर हिने तुला एक मस्तपैकी कुर्ता बनवून दिलेला आहे. वाव, मस्त आहे. थँक्यू शेफाली ताई. थँक्यू मावशी. वेलकम. हे बघा, त्याचा टॅग पण आहे, मल्हार क्रिएशन्स. आणि तुला जर का हा कुर्ता आवडला असेल तर तिचा नंबर देते, तिला नक्की कॉल करून सांग आणि असे छान छान ती आणखीन तुला शिवून सुद्धा देईल. नक्कीच. मावशी, तुम्हाला एवढे सारे गिफ्ट दिलेस, तर आता माझ्याकडून मी तुला एक गिफ्ट देतो. हो. हळू हळू. काय आहे? एक मिनिट, तू पेंट केलंयस? नाही नाही, मी नाही पेंट केलंय. माझा एक दादा आहे, प्रणव सातभाई. त्याच्या नावावर 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, एक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि एक एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. तर तो डिजिटल पोर्ट्रेट्स करतो. किती सुंदर. त्याने हे डिजिटल पोर्ट्रेट केलंय तुमचं. ओ गॉड, इट्स सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. थँक्यू. नाईस 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 नाईस. आणि दिलके करीबचा लोगो आहे. Yes. वाव. थँक्यू. आय थिंक दिस इज द बेस्ट गिफ्ट एव्हर. बरं ओंकार, मला सांग, तू आता अशा वयामध्ये आहेस जेव्हा युअर अ टीनेजर. सो आता या वयामध्ये आपल्याला हळूहळू कळत असतं की आपल्याला मोठं होऊन कोण व्हायचंय, Yes. काय करायचंय. सो तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? आता अकॅडमिक स्वप्नांच्या गप्पा आपण नंतर करूयात, पण म्युझिकची स्वप्न खूप आहेत. हां. तर मला एका मोठ्याशा सिम्फनी ऑर्केस्ट्राचा कंडक्टर व्हायचंय. वा वा. त्याच सिम्फनी ऑर्केस्ट्रासाठी म्युझिक सुद्धा कंपोज करायचंय. वेल नोन कंपोजर, अरेंजर. मूवीसाठी बॅकग्राऊंड स्कोअर करायचंय. मी बॅकग्राऊंड स्कोअर करण्याचा ट्राय केलंय. शाळेच्या अॅन्युअल डेला दिलेत थोडे बॅकग्राऊंड स्कोअर ड्रामाला. आणि वेल नोन कंपोजर, वेल नोन म्युझिक अरेंजर. आणि त्याच जर्नीमध्ये मला स्वतःचा एक बँड फॉर्म करायचा आहे. वाव. तो बँड हिंदुस्थानी क्लासिकल आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये एक मेटल म्युझिक नावाचा जॉनर आहे, या दोघांचं फ्युजन करेल. वा. मी माझ्या स्कूलच्या बँड कॉम्पिटिशन्स मध्ये हे सगळं ट्राय केलंय, पण त्याचा डिटेल रिसर्च करून त्याबद्दल एक बँड फॉर्म करणं, हे ह्या स्वप्नासाठी मी ट्राय करतो. क्या बात है. मस्त यार. किती फोकस्ड आहेस तू. म्हणजे तुला माहिती आहे तुला काय काय करायचंय. तू किती 15 वर्षाचा आहेस ना? हो. हां. मी 15 वर्षाची असताना मला एवढा असा फोकस माझा क्लिअर नव्हता, किंवा कुठल्याही 15 वर्षाच्या मुलाचा फोकस एवढा क्लिअर नसतो. सो हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू. सो ओंकार, सध्या काय करतोयस तू? म्हणजे तू अनेक कॉम्पिटिशन्स केल्यास ते मला माहितीच आहे, सूरनवा, ध्यासनवा, सारेगमप, युवा सिंगर वगैरे. पण मला तू एक्झॅक्टली आत्ता काय काय करतोयस ते सांग ना. नक्कीच. मी आता माझा बँड, जसं मी आधी सांगितलं, तर बँड फॉर्म करायचा प्रयत्न करतोय. अच्छा. थ्रू शाळेच्या बँड कॉम्पिटिशन. हां. मग मी पियानो शिकतोय आणि सायमल्टेनियसली गाणं सुद्धा शिकतोय. तर हे मी सध्या करतोय. आणि ज्या कॉम्पिटिशन्स तू केलेल्या आहेस त्याच्याबद्दल सांग. त्या कॉम्पिटिशन बद्दल ऍक्च्युली खूप काही आहे सांगायला, आणि खूप काही मला शिकायला मिळालं कॉम्पिटिशनच्या थ्रू. सूरनवा, ध्यासनवाच्या काही आठवणी सांगशील का? नक्कीच. सूरनवा, ध्यासनवामध्ये मला हे शिकायला मिळालं की सिंगर आणि परफॉर्मर या दोघांमध्ये डिफरन्स काय. की सिंगर सूर ताल सांभाळून आणि मोस्ट म्हणजे इमोशन सांभाळून गाणं गातो, पण परफॉर्मर ते गाणं एनॅक्ट करतो आणि लोकांना एंटरटेन सुद्धा करतो. तर हा सिंगर आणि परफॉर्मरचा डिफरन्स आहे. आणि परफॉर्मर डज ऑल ऑफ दॅट अलॉंग विथ सिंगिंग. ओके. तर युवा सिंगर 1 नंबर मध्ये मला खूप काही म्युझिक थिअरी शिकायला मिळाली. अच्छा. आता अविनाश चंद्रचूड सर होते ॲज अ मेंटॉर. अविनाश विश्वजित
हा म्युझिक कंपोजरचा ड्युओ ॲज मेंटॉर्स आम्हाला होते. तर त्यांनी खूप काही गोष्टी आम्हाला शिकवल्या. फॉर एक्झाम्पल हार्मोनीज म्हणजे एक सूर आणि त्यावर अजून एक सूर, एक चांगलं जेव्हा मिळून ते हे करतात त्याला हार्मोनी. मग गाण्याची मध्येच गाण्याचा जो मूळ सूर असतो, की असते, ती चेंज करायची फॉर अ ब्रायटर इफेक्ट, त्याला की चेंज म्हणतात. हे असं खूप काही त्यांनी शिकवलं. मला वेगळी वाद्य बघायला मिळाली. माझं गाणं अजून वर्सेटाईल होत गेलं. मी खूप खूप जॉनरची गाणी मी बघितली, एक्सपिरियन्स केली. मग त्यावेळी मला बँड काय आहे आणि अकुस्टिक बँड सुद्धा काय, अनप्लग्ड बँड काय, अनप्लग्ड हा वेगळा जॉनर, हा वेगळा टाईप काय आहे हे बघायला मिळालं. तर युवा सिंगर एक नंबर मला खूप काही शिकवलं. मग मी सारेगमप मध्ये गेलो आणि त्यावेळी सुद्धा मला खूप काही शिकायला मिळालं. अरेंजमेंट, मग वेगवेगळी वाद्य. मग तिथे वायलिनिस्ट आलेले होते फॉर 1 एपिसोड. आणि त्यासाठी मग त्यावेळी मला म्हणजे कोण कंडक्ट कसं करायचं, वायलिनसाठी अरेंज कसं करायचं, हे आता रेट्रो गाण्यांपासून आपल्याला माहितीच आहे की वायलिन्स त्यांच्यामध्ये खूप त्याचा वापर असतो. सो या वायलिन्सला अरेंज कसं करायचं आणि यांना कंडक्ट कसं करायचं हे त्यावेळी शिकायला मिळालं. आणि मग सारेगमपा मध्ये मी खूप, आता पहिले माझं वर्सेटाईल गाणं झालं होतं आणि त्या वर्सेटॅलिटी मी सारेगमपा मध्ये दाखवली होती बाय सिंगिंग ऑल डिफरंट जनर्स ऑफ सॉंग. तर फॉर एक्झाम्पल मी आता फुलपाखरू छान किती दिसते पासून म्हणजे कुठेपर्यंत अगं विंचू चावला तिथपासून खूप गायलो ना. मी आता पुरुषांची लावणी असते हे मला पहिल्यांदा त्यावेळी कळलं. मला वसंत सेना दिसली नावाचं गाणं आहे, ही पुरुषी लावणी आहे. तर लावणीपासून म्हणजे पॉप रॉक पर्यंत आणि खूप हिंदी गाणी असू किंवा मग अजून असे सगळे जॉनर्स कव्हर झाले सारेगमपा थ्रू. सारेगमपाच्या काही आठवणी सांगतो. तर पद्मश्री राहीबाई पोपरे आल्या होत्या आमच्या सेटवर आणि त्यांनी मला सांगितलं की तुला सुद्धा पद्मश्री मिळो. वाव, मिळणार, नक्की मिळणार. थँक्यू. आणि नितीश भारद्वाज सर आलेले होते सेटवर. तर त्यांनी सांगितलं मला की तुझे सूर एवढे पक्के लागतात की असं काम करत गेलास तू तर एक दिवस मी तुझा ऑटोग्राफ घ्यायला येईन. वाव. आय वॉज फीलिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड दॅट मोमेंट. मला खूप मस्त वाटलं. अजून एक आठवण म्हणजे महालक्ष्मी अय्यर आल्या होत्या आमच्या सेटवर, द सिंगर ऑफ बोलना. सो आणि त्यावेळी मी विंचू चावला भारूड गायलो होतो. तर त्या मला बोलल्या की मला साक्षात किशोरदा दिसले परफॉर्म करताना, कारण मी दोन व्हॉइसेस होते ना विंचू चावला मध्ये. तर ती त्यांची स्टाईल होती कॉमेडी टाईप गाणं. सो मला खूप मस्त वाटलं त्यावेळी. वा वा. हे तू आत्ता म्हणत होतास की वेगवेगळ्या टाईपचं म्युझिक तू इथे शिकलास. सो त्याची एक झलक दाखवशील का? नक्कीच. म्हणजे आता तू म्हणत होता पॉप, लावणी, अनप्लग वगैरे असं खूप काय काय आहेत ना. बरोबर. सो एक काय म्हणतात ओळ सगळ्याची गायलास तरी चालेल. येस, नक्की. आता हे पॉप रॉकचं गाणं. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू. हे पॉप रॉक. तर मग पॉप रॉक आणि त्यानंतर मी अभंग गायलं. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, ही माझे माहेर पंढरी. तर मग हा अभंग. त्यानंतर लावणी. पावसात उभी जलपरी, हो पावसात उभी जलपरी, मदन मंजिरी सगुण साजिरी, मूर्त लाजरी मनामध्ये ठसली, मला वसंत सेना दिसली, मला वसंत सेना दिसली. ही लावणी. आणि लावणीनंतर आता अजून ऑलमोस्ट ही दिस इज लाईक अ ब्रॉड ग्रुपिंग ऑफ एव्हरी जॉनर आय संग सिन्स देन. अनप्लग्ड काय म्हणत होता? अनप्लग्ड म्हणजे कुठलंही गाणं असो ते फक्त अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट्सवर करायचं, म्हणजे अनप्लग्ड. त्याला काही इलेक्ट्रिक नाही, म्हणजे इलेक्ट्रिक गिटार नाही, कीबोर्ड नाही, काही नाही. म्हणजे पियानो कॅन बी क्लासिफाईड एज अनप्लग्ड, पण पियानो इज लाईक डिजिटल पियानो is the only piano which is portable. So acoustic guitar mostly. आणि त्यावर हिंदी गाणी किंवा मराठी गाणी अशी गायली जातात.
आता म्हणजे कधी तू असं अनप्लग करू शकतो किंवा कुठलंही गाणं अनप्लग करू शकतो ॲज लॉंग एज इट फिट्स अच्छा 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 अच्छा. वा, क्या बात आहे. ओंकार, प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठमोठ्या संगीतकारांबरोबर काम करणं, आणि तुला काम करायला मिळालंय. श्रीधर फडके म्हणू नकोस, अजय अतुल म्हणू नकोस, राहुल देशपांडे, रोहन या सगळ्यांबरोबर तू काम केलंस. यू आर व्हेरी लकी. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळालं तुला? खरंच या दिग्गज कंपोजर्स बरोबर काम करणं हीच खूप मोठी संधी आहे आणि सगळ्यांचं स्वप्न असतंय. आणि ह्यांनी जे काय मला शिकवून ठेवलंय ते पुढे सुद्धा माझ्या जर्नीमध्ये मला उपयोगी ठरणार आहे. नक्कीच नक्कीच. तर फॉर एक्झाम्पल आता स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी मला 2 गाणी गायची संधी मिळाली होती. पहिलं गाणं होतं छोटे सुधीर फडके गाणं शिकताय आणि त्यांचे गुरु त्यांना गाणं शिकवतात. तर राग मुलतानी मधली एक बंदिश होती जी मी म्हटली आणि ती रेकॉर्ड झाली. त्याच्यामध्ये माझा आवाज वापरला गेला त्या गाण्यात. आणि त्यानंतर गाणं होतं एक धागा सुखाचा. तर त्या गाण्यामध्ये चॅलेंज असा होता की ते गाणं मला सुधीर फडकेजींच्या ओरिजिनल पट्टीत गायला लागलं आणि त्यावेळी माझा आवाज पूर्ण फुटलेला तर नव्हता ना, थोडाच फुटलेला होता. आणि सो मला ते खालच्या पट्टीत गाणं थोडा चॅलेंज झाला. पण श्रीधर फडके सरांनी धीर दिला आणि त्यांना कळलं की हे आहे. आणि मग त्यांनी मला म्हणाले की तू बरोबर, तुला नोट्स माहिती आहेत, तुला कुठले सूर लावायचे ते माहिती आहेत. आणि माझे ते स्वर लागले. आणि येस. मग आता गाऊन दाखवशील आम्हाला? नक्कीच. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. क्या बात है. थँक्यू. अजून एक गमत म्हणजे या गाण्यामध्ये लाईन आहे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. तर मी पहिले आयुष्याचे म्हणत होतो. तर श्रीधर फडके सरांनी बोललं, श्रीधर फडके सर म्हणाले की पोटफोड्या श आहे ना, तो श सारखाच उच्चार करायचा. तर मी 2-4 वेळा प्रॅक्टिस केली आणि मग ती मी लाईन म्हटली. आधीचं गाऊन दाखव आणि नंतरचं गाऊन दाखव. तुझिया आयुष्याचे, आणि तुझिया आयुष्याचे तो श सारखाच उच्चार करायचा असं ते म्हणाले. आणि मग म्हटल्यानंतर ते म्हणाले फर्स्ट क्लास, मस्त. क्या बात. तर मग हे हायलाइट करतं की उच्चार, प्रत्येक शब्दामधला प्रत्येक अक्षर किती इम्पॉर्टंट असतं एका गाण्यासाठी. ओंकार, रेकॉर्डिंग करताना म्हणजे प्रत्येक रेकॉर्डिंग असं सेम नसेल ना रे. म्हणजे कधी कधी खूप छानच होत असेल, कधी कधी तू सॅटिस्फाईड नशील, कधी कधी चुकत असशील, कधी कधी इतकं छान होत असेल की तुला शाबासकी सुद्धा मिळत असेल. अशा काही आठवणी सांगू शकशील? खरंच मी खूप रेकॉर्डिंग केली आहेत आणि खूप गमती झाल्यात. तर मी खूप मस्ती केली आहे रेकॉर्डिंग करताना. पण आता हा अनुभव तर माझं स्वतःचं कंपोज केलेलं गाणं इतरांकडून रेकॉर्ड करून घेण्याचं आहे. तर त्यावेळी मला खूप मजा आली. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं आहे, माझ्या बालभारतीच्या पुस्तकात होतं. असे जगावे ही कविता आहे. तर मी त्या कवितेला एक दिवशी चाल लावली आणि ते कंपोज केलेलं गाणं मी अरेंज केलं.
पूर्ण माझ्या म्हणजे DAW वर सगळं अरेंज केलं, पण त्यामधले प्लगइन्स मला सॅटिस्फॅक्टरी वाटले नाही, कारण स्ट्रिंग्स मला ऍक्च्युअल सगळ्या स्ट्रिंग्स वर पाहिजे होता. आय एम रिअली फॅसिनेटेड विथ स्ट्रिंग्स. मला स्ट्रिंग्सची ऑब्सेशन आहे, म्हणजे मला प्रत्येकाला मला स्ट्रिंग्स पाहिजेत असं. तर मग मी फॉर माय फर्स्ट लाईव्ह इन्स्ट्रुमेंट रेकॉर्डिंग मी स्ट्रिंग्स घेतले आणि स्ट्रिंग्सला रेकॉर्ड करण्याचा प्लॅन केला. तर नेव्हिल फ्रँको सर त्यांनी त्यांच्या व्हायलिनिस्टच्या यांच्या 4 व्हायलिनिस्ट आणि त्यांचे सगळे ट्रॅक्स आम्ही रेकॉर्ड केले आणि त्यावेळी मला खूप मजा आली. तर त्यावेळी मला ऍक्च्युअली ते कंडक्ट वगैरे करायला मिळालं आणि खूप मजा आली मला करताना. ती चाल कशी लावली तेच सांग ना. चाल तर प्रॅक्टिकली त्यात एक हुक लाईन आहे, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे. सो असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. तर मग ही हुक लाईन आहे आणि त्याला मी स्ट्रिंगचं अरेंजमेंट करायचा प्रयत्न केलाय. तर नेव्हिल फ्रँको सरांना हे खूप मस्त वाटलं आणि जे स्टाफ नोटेशन असतात, जे त्यांना देतो नोटेशन, त्या शीटवर त्यांनी लिहिलंय की यंगेस्ट कंपोजर, आणि मला त्यांना खूप आवडलं हे त्यांनी लिहिलंय त्या शीटवर. त्यांनी मला खूप अप्रिशिएट केलं. सो खूप मजा आली मला. वा वा वा, क्या बात आहे. ओंकार, जिंगल सुद्धा गायलायस ना तू? येस. सो जेव्हा तू कार्यक्रमात गातोस किंवा तू एक म्हणजे काय प्लेबॅक सिंगिंग करतोस आणि जिंगल्स गातोस, ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे? आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा जिंगल्स गायलायस, सो त्या भाषेचा अभ्यास कसा करतोस तू? तर सिनेमातलं गाणं, सिनेमातलं किंवा कार्यक्रमातलं गाणं आणि जिंगल्स यातला डिफरन्स असा आहे की मोस्टली सिनेमाची गाणी मोठी असतात, मोठी दॅन जिंगल्स. बरोबर. आणि त्याचे इमोशन डेव्हलप करायला वेळ मिळतो. पण जिंगल्सला जे काय पहिलं अक्षर आहे त्या पहिल्या अक्षरापासून तुमचं फुल इमोशन तुम्हाला द्यायला लागतं. करेक्ट करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आता डिझनीचं शोरदार समर आणि वगैरे अजून मी सगळे जिंगल्स केलेत. टाटा प्ले बिंजची ॲप आहे, त्याच्यासाठी मी जिंगल केली. तर टाटा प्ले बिंज, त्या टाटा प्लेच्या ट पासून पूर्ण इमोशन द्यायला लागतं. आणि शास्त्रीय गाण्याची ती ऍड होती, तर मग टाटा प्ले बिंज पे, तर मग ते पहिल्या टाटा प्ले ते ट तेव्हापासून पूर्ण ते स्टार्ट पासून तुम्हाला ते फिलिंग आणायला लागतं. अँड इट्स डिफिकल्ट टू कीप दॅट फिलिंग थ्रू आउट, कारण ते इट्स लाईक अन आउटबर्स्ट. आणि भाषांचा अभ्यास कसा कर? भाषांचा म्हणजे ते कोऑर्डिनेटर्स येतात तिथे, जे म्हणजे लाईक ऑलमोस्ट ट्रान्सलेटर काइंड ऑफ. सो ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेलं असतं, ते आपल्याला समजवतात. आणि मग प्रॅक्टिस केल्यानंतर वी डिस्कस विथ देम की ते उच्चार बरोबर आले का नाही. सो मग ते करून करून इट हॅपन्स. ओके. आठवतंय काही वेगळ्या भाषेतलं जिंगल? या जिंगल्सची वेगवेगळ्या लँग्वेज मधली जी गाणी असतात ती बाहेर गाता येतात का नाही हे मला माहित नाही, कारण त्यात कॉन्फिडेन्शियलिटी अग्रीमेंट असते. सो मी तुला एक तमिळ गाणं ऐकवतो, रामाचं तमिळ गाणं, आवडेल नक्कीच. येस. नम्म नम्मरिंददै रामकदै गुणवैभवं, नम्म नम्मरिंददै रामकदै गुणवैभवं, इदु रामायण मेनुं पुण्य कदै श्रीरामने, इदु रामायण मेनुं पुण्य कदै श्रीरामने. चित्रै शुक्ल नवमी दियदनिल मध्यवेळയിൽ രാമൻ പിറந்தான், വനിത കൗസല്യാ തായായാനാൾ പിറந்தனர் மற்றவரன்னையோர் மகிழ, ராமனின் மங்கள மாதானாளே, லக்ஷ்மண் பரத சத்ருக்னன் பிறந்தாரே, குருவின் சிஷ்யராய் நால்வரும் ஆனாரே, विज्ञानम पेट्रारे गुरुविळमे. क्या बात आहे, मस्त वाटतं रे ऐकायला. व्हेरी नाईस. ओमकार, सुरुवातीला तू पियानो वाजवून गाणं म्हटलंस, खूपच सुंदर वाटलं. आणि
मला कळलं की ती फक्त तुझी हौस नाही आहे, आवडसुद्धा आहे. सो त्याबद्दल तू काय सांगशील आणि पुढे तुझे काय प्लॅन्स आहेत या सगळ्याबद्दल? जेव्हा मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या गुरूंनी हार्मोनियमची सुद्धा एक बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप केलेली होती. हां तर त्यानंतर मंदार पारखी सर हां यांचं एक कॉन्सर्ट मी अटेंड केलं आणि त्यांनी स्टेजवर एक मोठासा एक ग्रँड पियानो आणून ठेवला होता आणि त्याने मी खूप इन्स्पायर झालो. तर त्यानंतर मी पियानोचे पीसेस ऐकायला लागलो. त्याच्या वर्सटॅलिटीने एकदम चकित चकित मला खूप मस्त वाटलं म्हणजे. आणि त्यानंतर म्हणजे मी एक पियानोचा क्लास जॉईन केला आकाश मेस्त्री सर यांच्या क्लासमध्ये मी अजून तरी शिकतोय. मी ग्रेड 7 दिली आता ट्रिनिटीची आणि मग नंतर ग्रेड 8 साठी प्रिपेअर करतोय मी. वाव. सो आहेत प्लॅन्स आहेत कंटिन्यू पियानो. गुड गुड. स्वामींच्या तारक मंत्राला सुद्धा तू अरेंजमेंट दिली आहेस. सो मुळातच तारक मंत्र जेव्हा तू वाचला असेल त्याचा अर्थ तुला कळला का, त्याचं गांभीर्य कळलं का तुला, आणि ते काम कसं केलंस तू? तर लहानपणापासून मी तारक मंत्र ऐकत आलोय आणि हे गाणं ऍक्च्युली मी त्याला अरेंजमेंट दिली आहे आणि संजीवनी भेलांडे यांनी गायलंय. सो चेक इट आउट. आणि आणि ह्याचं भक्तिपूर्ण गाणं आहे. सो त्याला मी भक्तिपूर्ण अरेंजमेंट देण्याचा प्रयत्न केला. सो या गाऊन दाखवशील 1-2 ओळी? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क अवधूत हे स्मरतो गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा वा, खूपच सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. ओंकार, अनेक स्टेज शोज केलेस तू. सो स्टेज शोज करताना खूप अलर्ट राहायला लागत असेल आणि प्रत्येक शोची एक वेगळी काहीतरी आठवण असेल, तर त्या आठवणी सांगू शकशील का? आणि माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आलाय की स्टेज शो मध्ये गाणं आणि रेकॉर्डिंगच्या वेळेस गाणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल ना? मस्तच प्रश्न आहे हा. तर स्टेज शो आणि रेकॉर्डिंग मध्ये मोस्टली फरक हा आहे की रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला रिटेक मिळतात. यु नो वी गेट टू म्हणजे आपल्याला हळूहळू आपला आवाज उघडतो, स्वर पक्के होतात, म्हणजे त्या लाईनचे स्वर पक्के होतात आणि वी कॅन सिंग दॅट लाईन लेटर. आपण स्टेज शो मध्ये लाईन एकदा गायली किती गायली, देर इज नो रूम फॉर एरर इन अ स्टेज शो. आणि झाली तरी आपल्याला ऑडियन्सला नोटिफाय नाही करायचं असतं की आपण एरर केली. बरोबर. हा, कारण ऑडियन्स कारण यू शुड गो विथ द वाईब इन अ स्टेज शो. बरोबर. सो दॅट्स द मेन डिफरन्स. आणि स्टेज शोचे माझ्याकडे खूप मस्त मस्त अनुभव आहेत. तर काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियमची गोष्ट आहे. तर पूर्ण भरलेलं होतं ऑडिटोरियम आणि मी आलो मनमंदिरा गायला. मी ऑडियन्सला म्हणालो की जर माझं गाणं तुम्हाला आवडलंच तर तुम्ही मोबाईलचे फ्लॅशलाईट ऑन करून मला सपोर्ट करा. तर मी गायला लागलो आणि जेव्हापर्यंत मी सरगम म्हणायला सुरुवात केली त्या पार्ट पर्यंत पूर्ण ऑडिटोरियम सगळ्या काजव्या. सगळ्यांनी मोबाईलचे फ्लॅशलाईट ऑन करून सगळे असे वेव्ह करत होते. सगळ्यांनी खूप सपोर्ट दाखवला. आणि जेव्हा मी पूर्ण सरगम म्हटली पूर्ण सरगम भर मला खूप मस्त वाटलं आणि पूर्ण तो अनुभव मस्तच होता. अजून एक अनुभव म्हणजे फक्त सरगम गाऊन दाखव. मी काहीतरी वेगळं करतो या सरगम मध्ये. सो नी नि सा 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 नी नि सा 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 नी नि सा सा रे रे सा सा नि द ब मम ब मम ब मम ब मम ब म ब नी द ब म ग रे सा नि सा नी नि सा सा रे रे सा सा नी नि सा सा रे रे सा सा मम ब म ब नी द ब मम ब म ब नी द ब प नी सा रे 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 प नी सा म ग रे
रे ग रे ग रे सा पाणी दानी द ब रे ग रे ग रे सा नि सा रे सा नि सा रे म ग रे सा नि सा रे म बनी सा बनी सा रे 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 ग रे ग रे रे सा दा नि नि म बनी नि सा 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 दा नि सा सा नि सा सा नि रे रे नि सा सा नि म म रे ग सा रे नि सा रे रे सा नि सा नि सा रे सा नि सा रे रे सा नि बनी सा रे 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 म म गा ग रे रे ग रे सा नि सा रे प म ग रे सा नि सा रे नी द प पम बनी सा 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 नि सा नि सा सा नि 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 सा रे सा नि सा रे सा नि सा रे सा नि सा रे सा नि सा म ग रे सा नि सा रे सा नि द बनी द प म ग रे सा ए आ मन मंदिरा. हा काजवा दिसला का माझं सतत? Thank you. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर्ब, ॲब्सोल्युटली सुपर्ब. थँक्यू सो मच ओमकार, थँक्यू सो मच. थँक्यू. मावशी तुला अजून एक अनुभव सांगतो. सांग ना. तर मी एका कार्यक्रमात माझे माहेर पणहरी गात होतो. हा कार्यक्रम अरेंज केला होता अविनाश चंद्रचूड सरांनी. तर मला गाण्याला वन्स मोर मिळाला आणि सर म्हणाले की या गाण्यात आता वेगळ्या रागात घुसून ये. ठीक आहे, कारण मी पहिलेच ऑलरेडी दुसऱ्या रागात आलो होतो ना, दुसऱ्या रागातून करून. तर मग अविनाश सर म्हणाले यावेळी ना तू पूर्णच टोटली वेगळा जागा कर, वेगळ्या रागात परत घुसून ये दुसऱ्याच रागात आणि मग परत गा एंडचं. तर मग मी तसं केलं आणि अविनाश सर त्यांना म्हणजे अविनाश सरने त्यांनी मला खूप अप्रिशिएट केलं आणि मला खूप मस्त वाटलं त्यावेळी. वा वा. ओमकार, तू लहानपणी कसा होतास, किती मस्ती करायचास? म्हणजे आत्ता सुद्धा मध्ये मध्ये मस्ती करतोच आहेस, पण तू किती मस्तीखोर होतास? तुझ्या आवडीनिवडी काय होत्या? ह्या सगळं मला जाणून घ्यायचंय, पण ते मी तुला नाही विचारणार, तुझ्या आईला विचारणार आहे. बोलूया आईला? हाक मार. आईला काय हाक मारतं? आई. आईच. मम्मा, मॉमी, मॉम्स कसं काय नाही? आई. आई. हाक मार. आई ये नाही तर प्लीज प्लीज. वेलकम वरदा, वेलकम टू दिल के करीब. नमस्कार, थँक्यू. मला बोलवल्याबद्दलच थँक्यू सो मच. मला तुझं खूप कौतुक वाटतंय. आपण म्हणजे एक जेव्हा कलाकार घडतो तेव्हा मी आत्ता तुझा एक वावर बघते घरातला, त्याला कशा पद्धतीने तू बूस्टअप करतेस, त्याला काही काही किस्से जर का आठवले नाही तर ते सगळे तू सांगतेस. आणि मला असं वाटतं तुझं अख्खं आयुष्य इट रिव्हॉल्व्स अराउंड ओमकार. सो आणि तू एवढी मेहनत घेतेस, म्हणजे आत्ता मला तू दिसतेस. ऑफकोर्स तुझे मिस्टर सुद्धा, ओमकारचे वडील सुद्धा तेवढीच मेहनत घेत असतील, घरचे सगळे सुद्धा तेवढीच मेहनत घेत असतील, पण तुमचे कष्ट आज दिसत आहेत आपल्याला. खरंय खरंय, अगदी खरंय. खरंय, संपूर्ण कुटुंबाचा मला वाटतं सहभाग आणि सपोर्ट खूप गरजेचा असतो. आणि हो, खरंच आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. घरात पण सगळेच जण खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि लिटरली म्हणजे मी अगदी 2 मिनिटात गंमत सांगते. सारेगमपच्या वेळी त्याला बाहेरचं तिकडचं जेवण आवडायचं नाही. अख्खं 6 महिने आमच्या आजी घरी सगळं जेवण बनवून घ्यायच्या. त्याचे बाबा आम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ टिफिन तिथपर्यंत पोहोचवायचे. म्हणजे ओमकारची आजी किंवा सासूबाई. अच्छा, सासूबाई. त्या रोज सगळं बनवून घ्यायच्या 3ही वेळा आणि सगळे डब्बे आमच्यापर्यंत पोचायचे, आम्ही जिथे आहोत तिथे. वा वा. सो हे सगळं जसं म्हणालीस तसं अगदीच की खरंच हे सगळ्यांचं मिळून एक टीमवर्क असतं जे आपल्याला दिसतं घडताना, मोठं होताना. हो ना, खरंय खरंय. सो तुझं स्वागत करते. मगाशी ओमकारचं स्वागत जसं गिफ्ट्स देऊन केलं तसं तुझं सुद्धा स्वागत करते. सो वरदा, हे तुझ्यासाठी आहे मंगलमय देवयंत्र आहे. हे तुला दिलं आहे प्रसाद शिवरकर यांनी. वास्तुविशारद आहेत ते आणि त्यांचे 2 ब्रँड आहेत, वास्तुप्रसाद आणि विवाह प्रसाद. वा. हे ना तू देव्हाऱ्यात लावू शकतेस किंवा देव्हाऱ्याच्या आजूबाजूला कुठेही लावू शकतेस. खूप छान आहे. आणि याबद्दल आणखीन तुला माहिती हवी असेल तर प्रसाद सरांचा नंबर तुला मी देते. नक्कीच, हे खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे. आणि प्रसादजी खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. हा ब्रँड तुला माहितीच असेल, निसर्ग हर्ब्स. साताऱ्याची एक दिल के करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. प्लांटेशनपासून ते प्रोडक्शनपर्यंत ती आणि तिचा संपूर्ण परिवार हे सगळं काम करतात. ती स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सो तिने तुझ्यासाठी पाठवले फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे. वा, मस्त.
छान फ्रेश वाटतं आहे ना? सुंदर. उटणी आहेत दोन्ही. वा खूप मस्त आहे. हर्बल सोप आहे. वा खूप छान. ह्याची तर आत्ता मला वाटतं ओंकारलाही खूप जास्त गरज आहे आणि कारण तो आत्ता जस्ट मोठा होतोय सो हे खूप गरजेचं हो, हो, आहे. हो. त्यामुळे थँक्यू, खरंच थँक्यू. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. वाव इंटरेस्टिंग आहे. खूपच मस्त. थँक्यू. बेबी ऑइल. थँक्यू सो मच. आणि आत्ता तू जे काम करतेस, जे मी बघते, ह्याला वाढवणं, ह्याची काळजी घेणं, तेव्हा तुला बॅकोझेनची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. क्या बात आहे, खरं आहे. हे घेतल्यावरती ना रात्री ही एक गोळी घेते मी आणि खूप छान शांत वाटतं, छान झोप सुद्धा लागते ह्याने. थँक्यू सो मच. रिलॅक्सिंग एकदम आहे. थँक्यू निसर्ग हर्ब्स, खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. सो तू ओंकारबद्दल काय सांगशील? लहानपणी किती बदमाशी करायचा तो, कसा होता, किती मस्ती करायचा? ओंकार हा खरंच भरपूर मस्ती करायचा, पण त्याची ना खूप गंमत होती. म्हणजे जेव्हा त्याला करायला काही नसेल ना तेव्हा तो प्रचंड मस्ती. म्हणजे कधीही तो सोफ्यावर असा बसला नाहीच. तो ह्या कठड्यांवरून चालायचा संपूर्ण दिवसभर. पण त्याच्यासमोर पेटी असेल की तो पूर्ण वेगळा ओंकार असायचा. अच्छा. म्हणजे म्युझिक मधला ओंकार आणि बाकी वेगळा ओंकार, असे दोन ओंकार आहेत. कितव्या वर्षीपासून ही आवड त्याला निर्माण झाली? खरं म्हणजे आता कोणाला तरी वाटेल की मी खोटं सांगते, पण खरंच तो अगदी जन्मापासून त्याला कळत होतं. बाजूला गाणं लागलं ना की तो एकदम शांत व्हायचा. आणि म्हणजे अगदी 1 वर्षाचा ओंकार गाणी ऑलरेडी गुणगुणायला लागला होता. 1.5 वर्षाचा ओंकार 8 कडव्यांचं अष्टविनायका तुझा महिमा कसा अख्खं गाणं म्हणायचा मधल्या म्युझिक सकट. म्हणजे तुमच्या कुटुंबात असं कोणी आहे का? खरं तर कोणीच नाही. म्हणजे मी आणि त्याचा बाबा आम्ही दोघेही इंजिनियर आहोत आणि आमच्या घरात असं कोणीही काय म्हणतात आम्हाला सगळ्यांना गाण्याची आवड खूप आहे, पण आम्ही कोणी प्रोफेशनली शिकलेले किंवा असे गायक कोणीही नाही आमच्या घरामध्ये. ते पहिलंच हे आहे. आणि पण काय माहिती कमाल तो घेऊनच आला होता असं म्हणायला हरकत नाही. तो खूप लहानपणापासून त्याला समज होती. म्हणजे असं पर्टिक्युलर ठरलेलं गाणं असायचं की हे लागलं तरच मी जेवणार. कोणतं? एक बेडकाची शाळा, सलील कुलकर्णींचं एक गाणं आहे. एक मुलगा गेला तळ्याच्या काठी, पुस्तक विसरला पाठी. ते जर लागलं तरच तो जेवायचा. अशी त्याची प्रत्येक महिन्याला एक गाणी ठरलेली असायची की हे गाणं लागलं तरच जेवणार, नाही तर नाही जेवणार. तर हे म्हणजे खूप दिसत होतं, एव्हिडंटली दिसत होतं की त्याला म्युझिक प्रचंड आवडतं. आणि अगदी म्हणजे 3-3.5च्या मध्ये कुठेतरी तो होता जेव्हा त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवातच केली. तुम्ही त्याला पाठवलं? हो, त्याच्या आधी तर म्हणजे त्याला पेटी आणून दिली होती सहज. माझ्या मैत्रिणीकडे एक होती, ती आणून ठेवली घरात. तो ते आपोआपच त्याला त्याच्यातले सूर कळायचे की अरे हा जो लावलायस ना हा या गाण्यातला हा नाही वाजत. त्याला सुरांची नावं सुद्धा माहिती नव्हती, पण तो असं सांगायचा की हा. म्हणजे त्याला हे कोमल आणि शुद्ध स्वर लागलाय हे कळायचं की ह्या गाण्यामधला हा आहे ना, हे बटन वाजतं, हे बटन वाजतं, हे तो सांगायचा. त्याला काही माहिती नव्हतं. तुला कसं कळायचं? पण मला काही आठवतच नसेल. हे दैवी आहे ना. खरंच म्हणजे स्वामींची म्हणा, गणपतीची म्हणा, देवीची म्हणा, ही कृपा आहे की त्याला हे कळत होतं, ते तो घेऊन आला होता. आणि अगदी म्हणजे तो आमच्या वाईनकडे पण गेला तेव्हा त्यांना म्हणाला पहिल्यांदा, निलिमा पुराणिक आमच्या गुरु आहेत, त्यांच्याकडे पहिल्यांदा गेला आणि म्हणाला की मला काफी येतो, तुला येतो का? तर मला शिकव. तुम्हाला नाही, तुला. हा तुला. त्या म्हणाला नाही रे बाळा मला येत नाही, तू म्हणतोस का? ह्याने जणाजण म्हणून दाखवला त्यांना मला एवढा येतो, आता पुढचं तू शिकव. मांडीत जाऊन बसला. 3-3.5 वर्षाचा बापरे. मांडीतच जाऊन बसला त्यांच्या, आता पुढचं शिकव. प्रचंड आवडायचं त्याला, प्रचंड. आणि क्लासिकलची आवड त्याला खरंच मी मनापासून शिकला तो. असं जनरली मुलांना क्लासिकल थोडं बोर होतं थोड्या वेळाने, पण त्याला ते खूप आवडायचं. तो खूप मनापासून शिकला. कुठल्या तरी जन्माचं तुमचं पुण्यकर्म आहे ना हे. एक्झॅक्टली. त्यांनी गायलेलं पहिलं गाणं तुला आठवतंय का? हो, आम्ही आत्ता मी जे किस्सा सांगितला ना, राग काफी तुला येतो का मला येतो मला, हे घडलं आणि मग बाईंनी त्याला पहिलं भजन शिकवलं सरस्वतीचं, हे शारदेमा.
आणि लगेचच एका महिन्यामध्ये क्लासमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. लगेच आम्ही स्टेजवर बसलो आणि तो असं इळल्या हातांनी असं तालविल देऊन ते गाणं म्हणत होता. तो व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. इतका गोड दिसत होता तो. पण त्याने त्यातल्या म्हणजे आता जनरल गाणं गाताना पहा, त्यात लोक कंटिन्युअस गात जातात, त्यामध्ये म्युझिकसाठी जागा सोडायची आहे वगैरे. त्याला तेही माहिती होतं. त्याने बाई पेटी वाजवायला बसल्या होत्या, त्यांना सांगितलं वाजव आता. हे आहे युट्यूबवर हा व्हिडिओ. काय नावाने आहे वगैरे काय? ओमकारचं चॅनल आहे स्वर ओमकार. हा, किंवा युट्यूबवर फक्त ओमकार कानिटकर सर्च केलं तर स्वर ओमकार चॅनल मिळतं. ओके ओके, स्वर ओमकार. स्वर ओमकार. सो युट्यूबवर ओमकार कानिटकरचं चॅनल आहे स्वर ओमकार. त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पण ऑलवेज बघत राहा दिल के करीब. ओके हां, सॉरी. नाही सॉरी कशाला. तर म्हणजे असं तर ते इतकं क्यूट होतं, म्हणजे इट वॉज रिअली क्यूट. आणि मग तिथून सुरूच झालं. त्याने म्हणजे स्टेज त्याला खूप आवडायचं पहिल्यापासून. तो एन्जॉय करायचा आणि मज्जा करायचा. त्याला स्टेजवर असलं की असं वाटायचं आपण घरीच बसलोय. म्हणजे इनफॅक्ट तो आत्ता जेवढा सिरियसली बसलाय ना, त्याच्याही पेक्षा तो रिलॅक्स स्टेजवर असतो. कदाचित तो खूप नॅचरल असतो स्टेजवरती असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग सुरू झालं. त्याच्यानंतर लगेचच पुढच्या गुरुपौर्णिमेला पण त्याने 2 गाणी, त्यावेळी त्याने मनमंदिरा गायलं होतं. खूप त्याच्यानंतर खूप शोज झाले आणि मजा येत गेली. सुलेखाताई तुम्हाला सांगते, हे तर म्हणजे त्याने पहिलं गाणं गायलं होतं, अगदी छोटूसा होता, 3.5 वर्षांचा वगैरे. ही सगळी गंमत हे आहे. पण ना तो कंपोज कधी करायला लागला हे सुद्धा मला कळलं नाही. म्हणजे अचानक एक दिवस तो कंपोज करायला लागला. आणि कितव्या वर्षी? साधारण 8-9 वर्षांच्या मध्ये कधीतरी. आणि त्याने अचानक. आणि बघ मावशी तुला सांगतो, लॉकडाऊन माझ्यासाठी वरदान ठरलं. लॉकडाऊन मध्ये मी म्हणजे रोज एक गाणं तयार करून ते फेसबुकला अपलोड करायचो आणि लोक मला त्यासाठी खूप अप्रिशिएट करायची. आणि तेव्हा आम्ही कविता वाचायचो. तर मी एक दिवशी आय केम अक्रॉस कविता, वर्षा भावे मावशी त्यांची कविता होती, तर जय दुर्गा श्री दुर्गा. तर मग आईने मला ती कविता दाखवली आणि मी बोललो की या कवितेला मी चाल लावू शकतो. वृंदावनी सारंग या रागात चाल, म्हणजे या कवितेत चाल अशी एम्बेडेड आहे दिसली होती. हा, कारण अशा काही कविता असतात की ज्यांच्यामध्ये चाल दिसते समहाव. आणि त्याला मी चाल लावली आणि मग म्युझिक वगैरे सकट आम्ही पूर्ण व्हिडिओ करून वर्षा मावशीला पाठवला. तिने सुद्धा माझं खूप कौतुक केलं की तू एवढा लहान वयात तू कंपोज करू शकतोस. मग त्याच्यानंतर गाऊन दाखवशील का तू? जय दुर्गा श्री दुर्गा, जय दुर्गा श्री दुर्गा, त्रिलोक तारक जननी, त्रिलोक तारक जननी, दुरितांचा करीत नाश, दुरितांचा करीत नाश, ललिता सुखदायिनी. जय दुर्गा श्री दुर्गा, जय दुर्गा श्री दुर्गा. वाव. थँक्यू. तू आत्ता म्हणालास की तुला चाल दिसते, म्हणजे दिसते. म्हणजे? एक्सप्लेन नाही करता कर ना, तर कळू देत ना आम्हाला. आय वॉन्ट टू नो हाऊ मिरेकल्स हॅपन. समजता येत नाही ना, म्हणून तर मिरेकल असतात. माय गॉड, हे पण येतं त्याला. तो असंच सांगतो. म्हणजे मी जेव्हा हा प्रश्न त्याला विचारते ना, त्यालाही कळत नसते. ऍक्च्युली तो मला तेच म्हणतो की आई आपोआप दिसतं, ते असं आपोआप सुचतं, असं मुद्दाम नाही. आणि म्हणजे अशा कविता बरेच जण, माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी पण त्याला कविता पाठवली, ओंकार ह्याला पण चाल लावून बघणार. तर म्हणाला सगळ्या कवितांना नाही लागत आहेत मला. दिल के करीबवरती कविता लिहिशील आणि त्याला चाल लावशील? लिहिण्याचा अजूनही प्रयत्न केला नाही, ट्राय करतो. पण मी दुसऱ्याकडनं लिहून तर घेतलंय आणि याचा खूप चांगला किस्सा आहे माझ्याकडे. तर माझ्या गुरु आहेत, तर त्यांच्याकडनं मी एक गाणं लिहून घेतलं होतं. सो सिच्युएशन अशी होती की हुपर नावाचा एक म्युझिक प्लॅटफॉर्म आहे, तो रॉयल्टी फ्री म्युझिक प्रोव्हाइड करतो फॉर क्रिएटर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स. तर त्यांनी एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती. सो त्यामध्ये त्यांनी एक लिस्ट ऑफ ट्रॅक्स दिली होती आणि त्या ट्रॅकला आपण अरेंजमेंट म्हणून यूज करायचं होतं. त्यावर आपलं गाणं
लिहून आणि कंपोज करून आपल्याला गायचं होतं सबमिटेड टू हुपर. बर. बाकी सगळ्या मोठ्या ताई जणांची गाणी होती आणि मीच एकटा लहान मुलगा होतो ज्याने आपलं गाणं सबमिट केलं किती किती वर्षाचा? 10-11. अच्छा. तर त्यावेळी मी गाणं सबमिट केलं आणि त्याने असं त्यांना- ट्यूनवर लिटरली असा हा, एक म्हणजे एक शब्द ट्यूनवर लिहून एक-एक घेतला शब्द- वाईनकडनं हा, आमच्या. माझ्या गुरूंकडनं मी एक एक शब्द असा लिहून घेतला ट्यूनवर. ते टा 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 अशी ट्यून होती आणि त्यावर एक शब्द असं. तर मध्ये आम्ही गाणं सबमिट केलं आणि त्या हुपरच्या स्टुडिओ हुपरच्या टीमला खूप आवडला. त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्हाला बोलवून घेतलं आणि ते गाणं रेकॉर्ड करून घेतलं, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केलं. हे कुठे ऐकायला मिळेल? स्पॉटीफाय. माझं स्पॉटीफाय आहे. स्पॉटीफायवर. स्पॉटीफाय, आणि जिओ हुपर सुद्धा सावन, हुपर सुद्धा हुपरवर पण त्यावर आहे. अच्छा. ओके. तिथे ओमकार कानेटकर टाकलं तर येस. क्या बात आहे. थँक्यू. वरदा, तू सुद्धा खूप छान गातेस असं मी ऐकलंय. मी शिकले नाहीये ग सुलेखा ताई, मी आपली अशीच हौशी लेखाने नाही शिकवलं तो बिचारा खूप प्रयत्न करतो ग. तरी सुद्धा काहीतरी गाऊन दाखवलं. मी ओंकारच्या बरोबर गाते, थोडं थोडं मी गाते, बाकीचं ओंकार गाईल. असं करूया, चालेल? तू फक्त स्केल दे यार, मी तर नाही पण तुला नाही सांग. जरा बरी दे रे बाबा. मी गातो तो फक्त कोरस द्या असं. बेटर. गाऊ का? शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो शंभो. वा थँक्यू. वा, मस्त. ये बात. तू काय म्हणत होतास मगाशी 10वी नंतर? ट्रेप. त्याची सोय सुद्धा आम्ही केलीये. सो निशांत आवळे काका आहेत, त्यांनी तुझ्यासाठी ही बॅग पाठवली आहे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि ओमकार लिहिलेला हा पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. थँक्यू निशांत दादा. ओमकार, एवढी गोड गोड गाणी गाऊन दाखवलीस, एवढा गोड बोललास माझ्याशी तू. तिकडं वगैरे. सो आपण आता कार्यक्रमाच्या शेवटी आलोय, तर तुझं तोंड गोड करूया, तुझं आणि आईचं सुद्धा. थँक्यू. हा खरवस आहे. तू अद्वैत दादाला ओळखतोस, काय म्हणतोस? अद्वैत दादा, काका, दादा 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 दादा. सो अद्वैत बापट यांचा हा ब्रँड आहे सहज हवन एंटरप्राइज. आणि ह्या खरवसात ऑर्गॅनिक गुळ आहे. मस्त. आवडतो खरवस? आम्ही ऑलरेडी टेस्ट करून झालेला आहे आणि तो खूप सुंदर असतो हे आम्हाला माहिती आहे. मध्ये परत मजा आली, खरंच खूप धमाल आली. फुल टाइमपास आहेस तू आणि खूप टॅलेंटेड आहेस. गॉड ब्लेस यू. फायनली काही म्हणजे टाइमपास याची कॉम्प्लिमेंट आली, ह्याच्यामुळे मला आनंद झाला खूप. टॅलेंटेड पेक्षा. हा नाही म्हणजे टाइमपास करतोस. अच्छा अच्छा. आई प्रत्येक काही म्हणत असते ना टाइमपास करतोस तू. जे मी म्हणते ते तुम्ही म्हटलं. पण मी खरंच सांगते, आईची पण मेहनत आहे याच्या मागे. मी बघतीये आहे. माझ्यापासून, सकाळपासून बघतीये. सो ऑल द बेस्ट ओमकार. थँक्यू. खूप मोठा हो, खूप शिक. थँक्यू. थँक्यू वरदा. थँक्यू सो मच सुरेखा. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल की करीब.